लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार याचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच दिले आहे। तर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस हे सांगतो, तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही महिलांना 2100 रुपये सुद्धा देणार आहोत, परंतु याचा विचार आम्ही बजेट सादर करण्याच्या वेळी करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। आता बजेट म्हणजे अर्थसंकल्प असतो। दरवर्षी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जातो आणि या अर्थसंकल्पात सरकार किती पैसे कुठे कुठे वापरणार आहे याचं सादरीकरण केलं जातं। आता बजेटच्या वेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा प्रस्ताव सरकार टाकणार आहे आणि हा प्रस्ताव अप्रूव्ह झाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 2100 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे। तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे। आता डिसेंबर महिन्यात जर तुम्हाला 2100 रुपये नाही मिळाले तर तुम्हाला 1500 रुपये हे लक्की दिले जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका।